कोणत्या साडीवरती कोणत्या प्रकारचा परकर वापरायचा। तर साडीचं फॅब्रिक आणि जो प्रकार असणार आहे परकरचा तो जर आपण योग्य निवडला ना तर त्या साडीवरचा लुक असणार आहे ना तो आपला एक नंबर येणार आहे। तर तुमच्याकडे समजा सुती, चंदेरी अशा प्रकारची साडी असेल तर यावरती तुम्ही पारंपरिक ए लाईन जो आपला कॉटनचा परकर असतो तो वापरू शकता, तो अगदी उत्तम असणार आहे। त्यानंतर तुमच्याकडे सिल्क, पैठणी, कांचीपुरम अशा प्रकारची साडी असेल तर यावरती तुम्ही सॅटिन किंवा सिल्कचा परकर वापरू शकता। यामुळे काय होतं की साडीला चांगली चकाकी मिळते। आता समजा तुमच्याकडे नेट, जॉर्जेट, शिफॉन अशा प्रकारच्या साड्या असतील तर यावरती तुम्ही मरमेड किंवा फिशटेल जे शेपवेअर मिळतं त्याचा तुम्ही वापर करायचा। शेपवेअरमुळे काय होतं की ते कमरेला छान फिट असतं आणि खाली थोडंसं असं फुगीर असतं, यामुळे त्याचा जो लुक असणार आहे साडीवरचा तो आणखी सुंदर दिसतो। आता त्या ट्रेंडी ज्या साड्या असतात ना त्याच्यावरती तुम्हाला साडी शेपवेअरचा जास्त वापर करायचा आहे, ज्यामुळे तुमचं शरीर जे असणार आहे ते सुडेल दिसणार आहे। आणखी काही महत्वाच्या टिप्स सांगते। रंग जो असणार आहे तो नेहमी साडीच्या रंगाशी जुळणाराच परकर या ठिकाणी निवडायचा आहे, जेणेकरून तो बाहेरून दिसणारही नाही आणि दिसला तरी काही फारसा फरक पडणारही नाही। आता परकरची लांबी खूप जास्त महत्वाची असते। तर साडीपेक्षा 2-3 इंच लहान आपला परकर हा असला पाहिजे आणि आरामदायक असणं तेही गरजेचं आहे। तर फिटिंग जे आपलं असतं ना ते इलास्टिकचं असेल ना कमरेच्या या ठिकाणी तर ते अगदी परफेक्ट असू शकतं आणि तुम्ही छान त्या साडीमध्ये कम्फर्टेबल राहू शकता। तर मी ज्या तुम्हाला काही टिप्स सांगितलेल्या आहेत त्या नक्की फॉलो करा आणि याचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा। थँक्स फॉर वॉचिंग।